स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट के पी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल याचा फॉर्म कसा भरावा याची माहिती आज पाहणार आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी दोन गोष्टी पाहणार आहेत. एक म्हणजे याचे वेळापत्रक आणि दुसरं म्हणजे परीक्षा शुल्क. तसंच याची हेल्पलाईन माहितीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहू शकतो की याची ऑनलाईन फॉर्म भरायची फी किती आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. मुख्यपृष्ठ, लॉग इन, जाहिरात, परीक्षा शुल्क, वेळापत्रक. या ठिकाणी आपण परीक्षा शुल्क या ऑप्शनवर क्लिक करू. याच्यानंतर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी यांनी दिलेले आहे प्रत्येक कास्ट वाईज फी किती आहे ते. या ठिकाणी SC कास्टला 700 रुपये फी आहे, ST कास्टला 700 रुपये. त्याच्यानंतर हँडिकॅप कॅन्डिडेट म्हणजे काय, अपंग जे लोक आहेत ज्यांची डिसेबिलिटी 40% पेक्षा जास्त किंवा 40% आहे अशांसाठी 700 रुपये फी आहे. त्याच्यानंतर अदर कॅन्डिडेट म्हणजे VGNT, NTB, NTC, NTD, SBC, OBC, SCBC, EWS आणि ओपन यांच्यासाठी 1000 रुपये फी असणार आहे. ही फी असणार आहे फक्त ही एका पेपरची फी असणार आहे. तसेच जर तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असतील तर दोन्ही पेपरची ही इतकी फी असणार आहे. SC साठी 900, ST साठी 900, हँडिकॅप म्हणजे अपंग यांच्यासाठी 900 रुपये आणि बाकीच्या अदर कास्टसाठी खाली दिलेले आहेत, नमूद केलेले आहेत त्या सर्वांसाठी 1200 रुपये फी असणार आहे. याप्रमाणे हे पेपर असणार आहेत. तसेच हे जे वरती सांगितले आहे ते 700 रुपये फी, ते फक्त तुम्हाला पेपर 1 किंवा 2 पेपरसाठी ही एवढी फी असणार आहे. म्हणजे तुमचा 1 किंवा 2 पेपर यापैकी तुम्ही जो चॉईस कराल त्याची 700 रुपये फी असणार आहे आणि 1000 रुपये फी असणार आहे. तसेच याची आपण वेळापत्रक या ठिकाणी पाहू. वेळापत्रक पाहू शकता या ठिकाणी याचा ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी आहे 9/9/2024 ते 30/9/2024 आहे. त्याच्यानंतर तुम्ही याची प्रिंटआउट काढू शकता. 28/10/2024 याची जी एक्झाम होणार आहे त्याची एक्झामचे प्रवेशपत्र तुम्ही डाउनलोड करू शकता 28/10/2024 ते 10/11/2024 पर्यंत. आणि याचे पेपर असणार आहेत 10/11/2024 रोजी. याचे पहिला पेपर असणार आहे तो 10:30 ते 1 पर्यंत आणि दुसरा पेपर असणार आहे तो 2 ते 4:30 पर्यंत. या कालावधीत ह्याचा पेपर असणार आहे. चला तर आता महत्त्वाची माहिती सांगतो तुम्हाला या ठिकाणी. तर फॉर्म भरताना जर तुम्हाला कोणती अडचण आली तर या ठिकाणी तुम्ही हेल्पलाईन नंबर पाहू शकता. या हेल्पलाईन ह्या नंबरला तुम्ही कॉल करून तुम्ही काय असेल ती तुमची अडचण तुम्हाला विचारू शकता. हे कॉल करण्याचं टाईम आहे त्यांचं रोज 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत याचं टाईम असणार आहे. चला तर मग आता फॉर्म कसा भरावा याच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्याला यायचं आहे, या ठिकाणी लॉग इन बटन दिसतं आहे बघा. त्याच्यामध्ये 1 नंबरला ऑप्शन आहे उमेदवारांनी नवीन नोंदणी. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी सांगितलं आहे उमेदवाराची नोंदणी. त्याच्यामध्ये सांगितले आहे युजरनेममध्ये आपण आपला मोबाईल नंबर टाकू शकतो किंवा आपला आधार कार्ड नंबर टाकू शकतो किंवा वेगळा कोणता तुम्हाला जो नेहमी टाकता तो युजरनेम या ठिकाणी टाकू शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्या पुढं कन्फर्मेशन पासवर्डमध्ये पण सेम पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, एखादा स्ट्रॉंग पासवर्ड. त्याच्यानंतर खाली विचारलं आहे बघा उमेदवाराचे नाव, याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर किंवा 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. स्पेलिंग मिस्टेक होता कामा नये. जर स्पेलिंग मिस्टेक झाली तर ती आपल्याला दुरुस्त करता येणार नाही. त्यासाठी व्यवस्थित नाव टाकून घ्या. पहिल्यांदा टाकायचं आहे उमेदवाराचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वडिलांचं नाव, त्याच्यानंतर लास्टला आडनाव टाकून घ्यायचं आहे. हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर त्याच्या खाली आहे बघा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. व्हॅलिड मोबाईल नंबर आणि ईमेल ID पाहिजे, कारण त्याच्यावरती आपल्याला OTP येणार आहेत आणि ज्याच्यामध्ये बॅलन्स असावा, कारण OTP लवकरात लवकर येईल. ही सर्व इन्फॉर्मेशन टाकून घेतो आणि तुम्हाला मी OTP टाकून दाखवतो कसा टाकायचा ते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी सर्व इन्फॉर्मेशन टाकून घेतलेले आहे. या ठिकाणी पाहू शकता युजरनेम टाकून घेतला आहे, पासवर्ड टाकून घेतला आहे, त्याच्यानंतर उमेदवाराचे नाव वगैरे टाकून घेतलं आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID टाकून घेतले आहे. तर आता या ठिकाणी पाहू शकता खाली बटन आहे बघा OTP पाठवा, सेंड OTP. या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर आणि ईमेल IDवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी खाली रकाने टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी OTP आलेला आहे, तर OTP टाकून घेत आहे मी आता. या ठिकाणी सांगितलेलं लक्षात द्या, मोबाईल नंबर व ईमेल IDवर येणारा OTP हा एकच असणार आहे, कारण दोन्हीकडे तोच OTP टाकून घ्या या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी नवीन नोंदणी या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता वरती आलेलं आहे उमेदवाराची नवीन नोंदणी झालेली आहे.
तर याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करताना आपण जो युजर नेम आणि पासवर्ड दिलता तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. लॉग इन करताना लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि 2 नंबरला ऑप्शन आहे उमेदवाराचे लॉग इन, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला आपला युजर नेम टाकून घ्यायचा आहे. युजर नेम तुम्ही कोणता टाकलेला तो तुमच्या लक्षात असला पाहिजे, तो व्यवस्थित टाकून घ्या. युजर नेम टाकताना मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर वगैरे अशाच पद्धतीने टाका, जेणेकरून ते आपल्या लक्षात राहील. आणि पासवर्ड काय ते तुमचा कॉमन असतो, तुमच्या लक्षात राहतोच. त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण ऑनलाईन आतमध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता 1 नंबरला ऑप्शन आहे अर्जावरील माहिती भरा, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाहू शकता आपण आपलं नाव वगैरे येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता उमेदवाराचे कन्फर्म ॲप्लिकेशन नेम, वरती जे नाव टाकलेलं आहे सेम नाव आपल्याला या ठिकाणी खाली टाकून पण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वडिलांचे नाव पण या ठिकाणी टाकून घ्या, आडनाव पण टाकून घ्या. याच्यानंतर तुमच्या नावात बदल आहे का विचारले या ठिकाणी. जर तुम्ही महिला लग्न झाले असेल तर तुम्ही यस करून घ्यायचं आहे आणि जे कोणतं तुमचं नाव आहे लग्नानंतरचं ते नाव टाकून घ्यायचं आहे. जर नावात बदल नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर, ईमेल आय डी आहे. या ठिकाणी आपल्याला तुमची जन्मतारीख कोणती आहे ती जन्मतारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. जी पण कशी जन्मतारीख असेल ती या ठिकाणी या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर खाली आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लिंग तुमचं टाकायचं आहे, मेल फिमेल काय आहे ते. त्याच्यानंतर तुमची कास्ट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. जी पण कोणती तुमची कास्ट असेल ती या ठिकाणी कास्ट तुमची टाकून घ्या. कास्ट टाकून झाल्यानंतर पुढे तुमच्याला कास्ट सर्टिफिकेट नंबर विचारेल. त्याच्यानंतर पुढं कास्ट सर्टिफिकेट दिनांक विचारेल, कास्ट सर्टिफिकेट कधी काढला आहे ते सर्व डिटेल्स टाकून घ्या. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक, या पद्धतीने लक्ष द्या. या ठिकाणी सर्व डिटेल्स टाकून घेतले आहेत. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर आता पुढची माहिती आहे बघा. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस काय असेल तो व्यवस्थित टाकून घ्या. ॲट पोस्ट तुमच्या गावाचं नाव टाका. त्याच्यानंतर खाली विचारायला आहे या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव टाकून घ्या या ठिकाणी. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा या ठिकाणी. या पद्धतीने मी ज्या पद्धतीने सिलेक्ट करतो या पद्धतीने तुमचा जिल्हा, त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यातला तालुका कोणता आहे ते तालुक्याचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी राज्य टाकून घ्यायचं या ठिकाणी. त्याच्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचा आहे, तुमच्या गावाचा पिनकोड जो कोणता तुमच्या गावाचा पिनकोड आहे तो टाकून घ्या. त्याच्यानंतर सर्व माहिती या ठिकाणी टाकून घेतल्यानंतर या पुढे विचारेल तुम्हाला सध्याचा पत्तामध्ये ते, जर तुमचा दोन्ही ॲड्रेस सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज परमनंट ॲड्रेस या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला आता तुमची 10वीची 12वीची डिटेल्स भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते भरून घ्यायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर महत्त्वाचा खाली मुद्दा येतो की व्यावसायिक शैक्षणिक अर्हता. या ठिकाणी व्यावसायिक शैक्षणिक अर्हतामधले आपल्याला जे प्रोफेशनल तुमचं झाले आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर तुमचं डिप्लोमा झाला असेल, डिग्री झाली असेल, म्हणजे DED झालं असेल, BEd झालं असेल तर ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी 10वी 12वीची डिटेल्स सर्व टाकून घेतो आणि पुढची माहिती तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी 1 नंबरला 10वीची डिटेल्स टाकली आहे. पहिल्यांदा टाकला आहे 10वीचा सर्टिफिकेट नंबर टाकला आहे. त्याच्यानंतर सीट नंबर टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपलं कोणता बोर्ड आहे ते बोर्डाचं नाव टाकलं आहे. त्याच्यानंतर कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वर्षात तुमची 10वी पासआउट झाला ते या ठिकाणी सिलेक्ट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मिळालेले गुण आणि एकूण गुण किती आहेत ते या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. सेम पद्धत या ठिकाणी 12वीला पण केलेली आहे. 12वीचा पहिल्यांदा सर्टिफिकेट नंबर टाकलेला आहे. त्यानंतर 12वीचा सीट नंबर, त्याच्यानंतर तुमचा बोर्ड कोणता आहे ते, त्याच्यानंतर तुमची 12वी कधी झाली ते टाकले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क आणि एकूण मार्क ते टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर खाली आहे आपले बघा ग्रॅज्युएशनचे डिटेल्स. याच्यामध्ये माझी BSc झाली तर या ठिकाणी BSc मी सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर BSc कोणत्या विद्यापीठातून झाली ते या विद्यापीठाचं नाव किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन हे 3 वर्षाचं असतं, त्यामुळे हे 3 वर्षाचे ॲग्रिगेट्स मार्क टाकून घेतलेले आहेत. ॲग्रिगेट लास्ट सेमच्या सर्टिफिकेटवर असतंच ते मार्क्स टोटल, तर त्यामुळे त्यातली एकूण टक्केवारी, एकूण मार्क्स आणि मिळालेले मार्क हे दोन्ही टाकून घेतले आहेत. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तर या ठिकाणी तुम्ही या पद्धतीने या ठिकाणी टाकून घेऊ शकता. जी युनिव्हर्सिटी आहे ते टाका. याच्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि ऑप्टेन मार्क्स आणि टोटल मार्क्स या ठिकाणी टाकून घ्या. माझी पोस्ट ग्रॅज्युएशन झालं नाही तर मी या ठिकाणी ते डिटेल्स टाकून घेत नाहीत. या पद्धतीने तुम्ही तुमची शैक्षणिक पात्रता टाका. जर तुमचं DED झालं असेल तर या ठिकाणी DED या बटनावर क्लिक करून
तुम्ही तुमचे D.Edचे मार्क्स वगैरे या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी विद्यापीठाचे नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली तुम्ही पासआउट डेट टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मिळालेले मार्क, टोटल मार्क टाकून घ्या. तुम्हाला किती टक्के पडले ते टक्के टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमचे प्रमाणपत्राचा क्रमांक या ठिकाणी टाकून घ्या. या पद्धतीने हे टाकून घ्यायचं आहे. जर तुमचं B.Ed जर झालं असेल तर या ठिकाणी B.Ed हे सिलेक्ट करा किंवा B.Ped झालं असेल तर B.Ped सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमचे युनिव्हर्सिटीचं नाव टाका. तुम्ही पासआउट कधी झाला ते महिना आणि वर्ष सिलेक्ट करा. तुम्हाला एकूण मार्क्स आणि मिळालेले मार्क पद्धतीने या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली टक्केवारी पण तुम्हाला स्वतः टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जे प्रमाणपत्र भेटलं आहे ते प्रमाणपत्राचा क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. हे सर्व डिटेल्स टाकून झाल्यानंतर मी सेव्ह अँड नेक्स्टच्या बटनावर क्लिक करून ठिकाणी तुम्हाला तुमचं एक्झाम सेंटर या ठिकाणी चॉईस करून घ्यायचं आहे, परीक्षा केंद्र. त्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला एक्झाम द्यायची आहे ते जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सांगली. त्याच्यानंतर 2 नंबर एक्झाम अप्लाय. हा पेपर जर तुमचं B.Ed झालं असेल तर तुम्हाला पेपर 2 येणार आहेत. जर तुमचं दोन्ही पण झालं असेल, B.Ed किंवा D.Ed दोन्ही पण झालं असेल तर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन येतील, पेपर 1 आणि 2. हे तर तुम्ही दोन्ही पण सिलेक्ट करू शकता या ठिकाणी. त्या पद्धतीने तुम्ही चॉईसेबल करा. त्याच्यानंतर तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट कोणता होता ते विचारेल, ते विषय सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुमचं परीक्षेचं मीडियम कोणतं आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मराठी असेल, इंग्लिश मीडियम असेल, कोणतं असेल ते. त्याच्यानंतर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का असे विचारेल तर या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमची भाषा विचारेल या ठिकाणी. फर्स्ट लँग्वेज मराठी आहे, दुसरी लँग्वेज इंग्लिश आहे. त्याच्यानंतर उमेदवार अपंग आहे का असल्यास येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल यापूर्वी तुम्ही महाटेट परीक्षेचा अर्ज भरला होता का. जर भरला असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर उमेदवार यापूर्वीच्या परीक्षेमध्ये कुठल्या गैरप्रकार समाविष्ट होता का, या ठिकाणी नो ऑप्शनवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची खाली बातमी येते बघा. मी MSE-Pune.in या वेबसाईटवर महाटीईट 2018 व 2019 परीक्षेमध्ये गैरप्रकार आढळलेल्या उमेदवाराची यादी स्वतः वाचून तपासली आहे व त्या यादीत माझ्या नावाचा समावेश नाही याची संपुष्टपण मी करीत आहे. मी येथे करीत असलेल्या पुष्टीकरण खोटे आढळून आल्यास याबाबतच्या होणाऱ्या नुकसानीस कारवाईस मी स्वतः जबाबदार आहे. जर तुम्ही या ठिकाणी नो ऑप्शन केला तर या ठिकाणी या पण ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या पुढे दिसत आहे त्याच्यानंतर घेत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल उमेदवाराला जुळा भाऊ किंवा बहीण वगैरे आहे का. जर तुम्ही ट्विन्स किंवा जुळे वगैरे असाल तर या ठिकाणी येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर छायाचित्र ओळख या ठिकाणी द्यायचं आहे आपल्याला. की तुम्हाला एक्झामला जाताना तुम्ही कोणता आयडेंटिटी प्रूफ घेऊन जाऊ शकता. आधार कार्ड असेल, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID, पासपोर्ट या पद्धतीनं कोणतं असेल ते घेऊन जावा. या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट करा. जर तुमच्याकडे दुसरं कोणतं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. त्याच्यानंतर या ठिकाणी आधार कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे आपल्याला. जो कोणता तुमचा आधार कार्डचा नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह नेक्स्ट करायचा आहे, ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचं डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचं ऑप्शन येत आहे. या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी स्वतःचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे आपलं सिग्नेचर, त्याच्यानंतर ओळखीचा पुरावामध्ये आपण आधार कार्ड दिले तर आधार कार्ड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लास्टचं ऑप्शन आहे स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र. या ठिकाणी हे अपलोड करून घ्यायचं आहे सर्व. हे प्रतिज्ञापत्र सेल्फ डिक्लेरेशन हे कुठून घ्यायचं, कसं घ्यायचं ते या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी. या ठिकाणी वरती तर पाहू शकता. या ठिकाणी सांगितलं आहे बघा, स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्राचा नमुना. म्हणजे हे जे खाली दिलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता. आय शिवानी राहुल पाटील आय हर्डली डिक्लेअर्ड दॅट. हे जे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे ते सेम सर्व माहिती ही एका कागदावर आपल्याला लिहून घ्यायची आहे आणि त्याच्या खाली आपली सही करायची आहे आणि डाव्या हाताचा अंगठा या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. हे सर्व आपल्याला एका रिकाम्या कागदावर लिहून घ्यायचं आहे. या ठिकाणी वरती पाहू शकता मजकूर दिलेला आहे जे येलो लाईनमध्ये आहे बघा. खालील दिलेला मजकूर वाचून व स्वहस्ताक्षरित लिहून त्याखाली आपली सही व आपल्या डाव्या हाताचा अंगठा उमटवणे अनिवार्य आहे. हस्ताक्षरित केलेला मजकूर स्वघोषित प्रतिज्ञापत्र भागाचा एक अपलोड करणे आवश्यक आहे. म्हणजे हा दिलेला मजकूर जो आहे हा निळ्या ह्याच्यात दिलेला तो एका कागदावर लिहून घ्यायचा आहे. त्याच्याखाली आपल्याला आपली सही करायची आहे आणि डाव्या हाताचा अंगठा थंब इम्प्रेशन द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याचा फोटो काढून तो या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. आता हे सर्व मी डॉक्युमेंट्स अपलोड करून दाखवतो. या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे. फोटोची साईज पाहिजे 17 ते 51 KB. आता हा मी या ठिकाणी फोटो ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचा आहे. 1 नंबरला फोटो घेतलेला आहे.
आपण तो फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर स्वाक्षरी घ्यायची आहे. स्वाक्षरी आपण स्कॅन करून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ती अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर 3 नंबरला जो आयडेंटिटी प्रूफ आहे याच्यामध्ये आपण आधार कार्ड करणार आहे. त्याचं आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये करायचे आहे. त्याची साईज 200 ते 500 KB पाहिजे. या ठिकाणी आपण ऑलरेडी स्कॅन करून घेतलेले आहेत डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता हे आपण या ठिकाणी अपलोड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लास्टला तो सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्मॅट पण या पद्धतीने अपलोड करून घ्यायचा आहे. या पद्धतीने सांगितल्या पद्धतीने हे डिक्लेरेशन लिहून या पद्धतीने 4 डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत आपले. त्याच्यानंतर आपल्याला खाली घ्यायचं आहे. या ठिकाणी मी शिवानी राहुल पाटील या पद्धतीने घोषित करतो की या ठिकाणी या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शो प्रिव्ह्यू खाली लास्टला कोपऱ्यात बटन दिसत आहे. या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण आता सर्व माहिती भरलेली ती सर्व माहिती बरोबर आहे का नाही हे व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. ही सर्व माहिती व्यवस्थित चेक करून घ्या, तपासून घ्या. सर्व माहिती डिटेल्स वगैरे स्पेलिंग वगैरे सर्व गोष्टी एकदा जर आपण सबमिट केले तर ते नंतर चेंज करता येत नाही. त्यामुळे आत्ताच व्यवस्थित चेक करून घ्या. जर याच्यामध्ये काही दुरुस्ती वगैरे करायची असेल तर खाली ऑप्शन आहे बघा एडिट ॲप्लिकेशन, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण अपलोड केलेली सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यानंतर खाली आपल्याला प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जर सगळं ॲप्लिकेशन आपलं बरोबर असेल तर या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवर आपण क्लिक करू. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण हे इतकं पेमेंट करणार आहे. आपण एकाच विषयासाठी फॉर्म भरलेला आहे आणि आपली SBC कास्ट असल्यामुळे आपल्याला 1000 रुपयाचं पेमेंट दाखवत आहे खाली. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क भरा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सांगितलं आहे बघा परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला अर्जाची बदल करता येणार नाही. ह्या पद्धतीची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हो या बटनावर क्लिक करून आपल्याला पेमेंट मेथडमध्ये जायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर या 4 ऑप्शनपैकी तुम्ही कोणत्या पण ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही याचं पेमेंट करू शकता. जर तुमच्याकडं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असेल, इंटरनेट बँकिंग, UPI किंवा QR कोड असेल तर सगळ्यात सोपा QR कोड ऑप्शन आहे. तर QR कोडवर आपण क्लिक करू, भीम UPI सिलेक्ट करू. त्याच्यानंतर मेक पेमेंट 1000 रुपये या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये या ठिकाणी बाहेरच्या वेबसाईटवर कन्वर्ट होईल आणि या ठिकाणी आपल्याला क्लिक हिअर टू स्कॅम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. हा बारकोड आपल्याला आपल्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनमधून स्कॅन करून घ्यायचा आहे आणि पेमेंट हे ॲटोमॅटिक मोबाईलमधून कट होईल. मोबाईलमधून पेमेंट कट झाले या ठिकाणी आपल्याला पेज रिफ्रेश किंवा बॅकचं बटन दाबायचं नाही. ते ॲटोमॅटिक आपल्याला पुढच्या पेजमध्ये जनरेट करेल. या ठिकाणी पेमेंट होतोपर्यंत आपल्याला वेटिंग करायचं आहे. या ठिकाणी तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर या ठिकाणी TETच्या पोर्टलवर आपल्याला रिडायरेक्ट करून घेईल ही वेबसाईट. त्याच्यानंतर आपण या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी खाली पाहू शकता स्टेटस पेंडिंग आहे. तो या ठिकाणी स्टेटस सबमिट दिसेल किंवा अप्रूव्हल दिसेल. हे अप्रूव्हल दिसल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढचं ऑप्शन दिसत आहे अर्ज डाउनलोड करा. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता अर्ज डाउनलोड करा. हे आपल्याला या ठिकाणी तुम्हाला त्याची प्रिंटआउट निघून जाईल. या ठिकाणी येऊन तुम्हाला याची प्रिंटआउट काढायची आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. तर महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की आपला एक WhatsApp ग्रुप आहे. या WhatsApp ग्रुपमध्ये आपण TET संदर्भात महत्त्वाच्या नोट्स वगैरे टाकत असतो. तर वेगवेगळ्या भरतीविषयी माहिती सांगत असतो त्याच्यामध्ये. तर तो ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपला WhatsApp ग्रुप जॉईन करा. या पद्धतीने हा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा यापुढे आहे बघा तक्रार नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला जर काही जास्त प्रॉब्लेम असेल जो कोणच सॉल्व्ह करू शकत नसेल तर या ठिकाणी माहिती भरायची आहे नक्की काय प्रॉब्लेम आहे ते. त्याच्यानंतर खाली त्याचा स्क्रीनशॉट अपलोड करायचा आहे नक्की कोणता प्रॉब्लेमचा विषय आहे तो. त्याच्यानंतर सबमिट ग्रीव्हन्स या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्याचं आपल्याला 2-4 दिवसांनी उत्तर भेटेल. ते या ठिकाणी रिवाइज ग्रीव्हन्समध्ये त्याचं उत्तर भेटेल. या ठिकाणी त्याच्या पद्धतीने आपण फॉर्म सबमिट करू शकतो. जास्त माहितीसाठी तुम्ही मुख्य पृष्ठावर येऊ शकता आणि या ठिकाणी तक्रार नोंदवा या बटनावर क्लिक करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता. जास्त माहितीसाठी आपण आहेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या, त्याच्यावर आपण तुम्हाला सर्व गोष्टीचे आपण उत्तर देऊ. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सांगा व्हिडिओ बघायला आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.